राज ठाकरे यांची नुकतीच ठाण्यामध्ये सभा झाली. उत्तर सभा या बॅनरखाली सध्याची ही सभा झाली. मागच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पुन्हा धरल्याचं आपल्याला दिसलं होतं आणि यावेळेसच्या सभेत सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस जी नेमकी लाईन पकडली होती तीच लाईन त्यांनी पुढे कंटिन्यू केलेली आहे. आता त्यांची जी सभा झाली या संदर्भातले सर्व टीझर जे आहेत अगोदरच रिलीज करण्यात आले होते आणि त्यातही होय हिंदू धर्माभिमानी हीच टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि अपेक्षितरित्या त्यांनी मनसे हिंदुत्वाचा मुद्दा धरणार याचा पुनरुच्चार सुद्धा केला आणि यासोबतच एका महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी भाष्य केलं ते म्हणजे समान नागरी कायदा आणि मग सर्वत्र चर्चा सुरू झाली ती समान नागरी कायद्याविषयीची. चर्चा जरी होत असली तरी समान नागरी कायदा नेमका आहे काय हे कुणालाच माहिती नाही. त्याच्याविषयीचे खूप सारे आपल्यामध्ये काय आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा वेगवेगळी भावना आहे त्याच्या संदर्भातले किंवा खूप सारे मिथ्स देखील त्या संदर्भातले पसरलेले आहेत. त्याचमुळे आज आपण चर्चा करणार आहोत या समान नागरी कायद्याची. समान नागरी कायदा नेमका आहे काय हे आज आपण समजून घेऊयात. समान नागरी कायदा आल्यामुळं आरक्षण जाईल का हे सुद्धा याच्यामध्ये जाणून घेऊत आणि समान नागरी कायदा आज आपल्या देशात नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हेही बघूयात आणि त्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा बघूयात आणि तोटे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता समान नागरी कायदा यालाच इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड असं सुद्धा म्हणलेलं आहे. UCC असंही त्याला म्हणतात. तर सगळ्यांसाठी समान कायदा असणं म्हणजेच समान नागरी कायदा. पण कायदा हा सगळ्यांसाठी समानच असतो ना. म्हणजे आपल्या इथं कोणतीही जर का गोष्ट घडली, कुणी चोरी केली, एखाद्याचा खून केला, दरोडा टाकला तर अशा वेळेस सगळ्यांना होणारी शिक्षा जी आहे ही समानच असते. म्हणजेच काय क्रिमिनल कायदा जो आहे हा सगळ्यांसाठी सेम आहे. परंतु ज्या सिव्हिल केसेस असतात तिथं थोड्याशा गोष्टी वेगळ्या असतात. जसं की तुमचे विवाह संदर्भातले कायदे, घटस्फोट आहे, दत्तक घेणं आहे, वारसा अधिकार, उत्तराधिकार या विषयांसंदर्भातले कायदे जे आहेत ते धर्मानुसार वेगवेगळे आहेत. मात्र समान नागरी कायदा जर का आला तर विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं आणि वारसा या सगळ्यांचे कायदे सगळ्यांना समान असतील असं म्हटलं जाते. मग सध्या हे विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं आणि वारसा या संदर्भातले कायदे कसे आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर सध्या आहेत ते कायदे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे आणि वैयक्तिक कायदे आहेत. हिंदू पर्सनल लॉ जो आहे याच्यामध्ये तो हिंदू पर्सनल लॉ 4 संहितांमध्ये 4 विधेयकांमध्ये संहिताबद्ध केलेला आहे. हिंदू विवाह कायदा 1 आहे, हिंदू उत्तराधिकार कायदा 2, हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा असे आहेत. आणि या कायद्यांच्या उद्देशाने हिंदू या शब्दाच्या व्याख्येमध्ये येतं काय तर त्याच्यामध्ये शीख सुद्धा येतात, जैन सुद्धा येतात आणि बौद्धांचा सुद्धा समावेश होतो. ही गोष्ट समजून घ्या. आता मुस्लिम वैयक्तिक कायदा जो आहे तो अजूनही कोडिफाय झालेला नाही म्हणजे कोणत्याही फ्रेम मध्ये त्याला घेतलेला नाहीये आणि तो त्यांच्या धार्मिक ग्रंथावर आधारित आहे. तरी त्यातली काही गोष्टी ज्या आहेत त्या कायद्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न झालेला आहे. जसं की शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट आणि डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ऍक्ट याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे की त्याला थोड्याफार प्रमाणात का होईना कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्याचा. ख्रिश्चन विवाह आणि घटस्फोट हे भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा आणि भारतीय घटस्फोट कायद्याद्वारे नियंत्रित केले जातात. आता याच्यानंतर धर्माची काही धर्मनिरपेक्ष कायदे देखील आहेत जसे की विशेष विवाह कायदा ज्या अंतर्गत आपले आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणात सध्या होताना दिसत आहेत. यासोबतच विशिष्ट प्रादेशिक अस्मितेचं संरक्षण करण्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेने आसाम, नागालँड, मिझोरम, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांसाठी कौटुंबिक कायद्याच्या संदर्भात काही अपवाद केलेले आहेत हेही समजून घ्या. आता जो फार महत्वाचा असा विषय आपला चालू आहे, जी चर्चा चालू आहे समान नागरी कायद्याची, तर या समान नागरी कायद्याविषयीचा उल्लेख किंवा चर्चा संविधानामध्ये केलेली आहे का किंवा त्या संदर्भातली काही तरतूद आहे का तर हेही आता आपण बघूयात. तर हे समजून घ्या तुम्ही समान नागरी कायदा जे आहे हे घटनेचं कलम 44 जे आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये त्याने नमूद केलेलं आहे. इथं अशी तरतूद केलेली आहे की भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. म्हणजे काय जे काही गोष्ट जी कोणती गोष्ट असेल ती जर का तुमच्या DPSP मध्ये असेल त्याला काय म्हटलेलं आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तर याच्यामध्ये जर का असेल तर त्याची अंमलबजावणी करणं हे काही सरकारवरती बंधनकारक नाहीये आणि घटनेनेही तसं काही बंधन घालून दिलेलं नाही. हे सरकारच्या मर्जीनुसार सरकारला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस ते नक्कीच ते लागू करू शकतात आणि अंमलात सुद्धा आणू शकतात. परंतु एक ना एक दिवस ते करायचंच आहे हेही समजून घ्या.
आता कुठलं असं राज्य आहे की जिथं समान नागरी कायदा अस्तित्वात आहे, असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर साधं सरळ सोपं आहे, ते म्हणजे गोवा हे राज्य. गोवा हे सध्या भारतातील एकमेव समान नागरी कायदा असलेलं राज्य आहे. 1867 ला गोव्यामध्ये पोर्तुगीज नागरी कायदा जो आहे तो लागू केला आणि जो कायदा आहे पोर्तुगीज 1961 मध्ये गोवा सोडून गेले तरी सुद्धा अजूनही संपूर्ण गोव्याला लागू होतो. मग तिथल्या लोकांचा धार्मिक आणि वांशिक समुदाय कोणताही असो तरी देखील तिथं त्यांना जो पोर्तुगालच्या काळातला जो कायदा होता तोच अजून सुद्धा लागू होतो. आता तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल किंवा ख्रिश्चन असाल तरी देखील काही फरक पडत नाही. तुम्ही जर का गोव्याचे नागरिक असाल तर तिथं असलेला हा समान नागरी कायदा तुम्हाला लागू होणार म्हणजे होणारच. परंतु या कायद्यात देखील काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यातही धर्माच्या आधारावरती काही वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं की पत्नी जर का 25 वर्ष तिचं वय असेल आणि त्या दरम्यान जर का ती मूल जन्माला घालू शकलं नाही आणि जर का 30 वर्ष होईपर्यंत मूल जन्माला घालू शकली नाही, तर तिथल्या हिंदू पुरुषांना 2 लग्न करण्याची परवानगी तिथला कायदा देतो. हे कुठलं आहे? गोव्याचं मी तुम्हाला सांगतोय. आता अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याच्याविषयीची चर्चा जोरदार होते आणि ज्याचा समान नागरिक कायदा व्हायलाच पाहिजे याच्यासाठी जोरदार पाठिंबा सुद्धा आहे. तो म्हणजे काय? समान नागरिक कायदा जर का आला तर जाती आधारित आरक्षण बंद होईल. खरं बघायला गेलं हे मिथ आहे. म्हणजे हे असं होणं अशक्य गोष्ट आहे असं होणारच नाही. कारण की वरती जसं मी सांगितलं समान नागरिक कायदा हा कशाशी संबंधित आहे? विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं आणि वारसा फक्त आणि फक्त इथेच त्याचा संबंध येतो. आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि समान नागरिक कायद्याद्वारे कोणत्या कोणत्या तरतुदी अंमलात येऊ शकतात हा वेगळा विषय आहे. आता परत एकदा असा प्रश्न पडेल, जर का राज ठाकरे सभेमध्ये इतकं सारं बोलतायत, महाराष्ट्रामध्ये सभा होतीये, मग आपल्या इथलं राज्य सरकार समान नागरिक कायदा आणू शकतं का? तर युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरिक कायदा जो आहे तो विवाह, घटस्फोट, दत्तक वारसा आणि उत्तराधिकार यांसारख्या वैयक्तिक बाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांच्या बाबतीत आहे. आणि राज्यघटनेच्या अनुसूची 7 नुसार तो विषय येतो कुठं? समवर्ती सूचीमध्ये. आता आपल्याला शाळेमध्ये 3 सूची होत्या. एक होती संघ सूची. संघ सूची म्हणजे काय? ज्याच्यावरती फक्त केंद्र सरकारच कायदे बनवू शकतं किंवा केंद्र सरकारच अशा विषयांमध्ये लक्ष घालू शकतं. नंतर क्रमांक 2 ला होतं ते राज्य सूची. राज्य सूची म्हणजे काय? ज्याच्यावरती फक्त आणि फक्त राज्य सरकारच कुठलेही कायदे बनवू शकतं किंवा लक्ष घालू शकतं. परंतु ज्यावेळेस समवर्ती सूची असं आपण म्हणतो, तर समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य हे दोघेही कायदे बनवू शकतात किंवा दोघेही त्याच्याविषयी चर्चा करून तसे ते अंमलात सुद्धा आणू शकतात. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? हा जो विषय आहे कोणता? समान नागरिक कायदा, याच्याविषयी संसद आणि त्या त्या राज्याचं विधिमंडळ जे आहे हे कायदे करण्यासाठी सक्षम आहे, ते अंमलात आणू शकतात. परंतु हे सर्व जर का त्यांना करायचं असेल, त्यांना हे कायद्यामध्ये समाविष्ट करायचं असेल, तर मात्र त्यांना काय करावं लागेल? राष्ट्रपती महोदयांची संमती असणं गरजेचं आहे. कारण की राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये असं दिलेलं आहे, 12 आहे ते डेफिनेशन ऑफ स्टेट, राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे आणि राज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांचा सुद्धा समावेश होतो. मग त्या अधिकारानुसार उत्तराखंड असो किंवा इतर कोणत्याही राज्य सरकाराने असा कोणताही कायदा जर का आणला, तर त्यांना घटनेच्या कलम 254 नुसार राष्ट्रपतींची संमती ही आवश्यकच आहे. म्हणजेच काय? राज्य सरकार जे आहे त्या त्या राज्यातलं हे समान नागरिक कायदा आणू शकतं. फक्त त्याला काय? संमती भेटली पाहिजे. परंतु याच्यामुळे नक्कीच काही ना काहीतरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे आहे ते निर्माण होऊ शकतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नक्कीच क्लॅशेस होऊ शकतात आणि सध्या आपण बघतोय महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्र सरकार हे म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार हे वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचं आहे आणि केंद्रातलं सरकार हे वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचं आहे. मग या दोघांमध्ये होणारे क्लॅशेस याचे तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात. रोज वर्तमानपत्रात आणि समाज माध्यमात तुम्ही हे बघतच आहात. आता होणार काय? समान नागरिक कायदा जर का आला तर त्याच्यामुळे फायदे होतील का तोटे होतील? आता हे ज्या वेळेस ते अंमलात आणलं जाईल त्यावेळेसच आपण सांगू शकतो. परंतु सध्या तरी हेच सांगेन की वेगवेगळ्या धर्मांचे वैयक्तिक कायदे हे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे आहेत आणि विविध समुदाय जे आहेत त्यांच्यामध्ये होतं काय? लोकांसाठी विवाह, उत्तराधिकार आणि दत्तक यांसारख्या समस्या या वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्या जातात, जे कायद्यासमोर समानतेची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम 14 च्या विरोधात आहे. कलम 14 काय सांगतं तुम्हाला? कायद्यासमोर सर्व समान आहेत. परंतु नेमकं हे सर्व मुद्दे ज्यावेळेस येतात, म्हणजे कोणते? विवाह घ्या, उत्तराधिकार घ्या, दत्तक विधान घ्या, या संदर्भात नेमकं हे थोडंसं कुठेतरी गणताना आपल्याला दिसते. वैयक्तिक कायद्यातील सुधारणा देखील विसंगत आहेत. उदाहरणार्थ हिंदू वैयक्तिक कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या आणल्या गेलेल्या आहेत.
तर मुस्लिम कायद्यात मात्र फार कमी बदल झालेले आहेत. आता हे सगळ्यांना जवळपास माहितीच झालेले आहे. तसंच वैयक्तिक कायद्यातील अनेक तरतुदी ज्या आहेत या महिलांच्या बाबतीत भेदभाव करणाऱ्या आहेत. जसं की मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करता येतात. आता भरपूर वेळा असं म्हणलं जातं, की मध्ये जी काही चर्चा चालू होती समान नागरी कायद्याची किंवा ज्यावेळेस तलाक संदर्भातली चर्चा चालू होती, तर मूळ मुद्दा हाच येत होता या ठिकाणी, की मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करता येतात. तसंच अनेक वेळा वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदीचा फायदा घेऊन विशेषतः मुस्लिम समाजाच्या विरोधात अनेक वेळा गैरसमज पसरवले जातात. हे ते यामुळे कमी होईल असं जाणकार सांगतायत. म्हणजे जर का तुमचा समान नागरी कायदा आला तर हे कमी होऊ शकतं. मग विरोध का होतोय? म्हणजे दोन्ही गट आहेत बघा आपल्या इथं. लोकशाही आहे, होय म्हणणारे आहेत आणि नाही म्हणणारे सुद्धा आपल्या इथं आहेत. सपोर्ट करणारे असतील तर विरोध करणारे सुद्धा असणारच आहेत. मग विरोध का होतोय? तर लग्न, घटस्फोट यांसारख्या ज्या प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असण्याबरोबरच या गोष्टींमध्ये धर्माचा आणि श्रद्धेचा रोल देखील फार मोठा आहे. निदान आपल्या इथं तरी. आणि म्हणूनच वेगवेगळ्या धर्मानुसार कायदे वेगवेगळे असावेत अशी मागणी केली जाते. विशेषतः होतं हे कुठं? मुस्लिम समाजातील बराच मोठा भाग हे सगळं शर्यतनुसारच व्हायला हवं आणि व्हायला पाहिजे असं मानणारं आहे. तसेच आपलं कलम 15 जे आहे संविधानाने दिलेलं त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याच्या विरोधात या तरतुदी आहेत असं सुद्धा म्हटलं जातंय. आता शेवटाकडे येताना हेच सांगेल, की सर्वप्रथम आपल्याला हेच समजून घेणं गरजेचं आहे, की हा सर्व घोळ जो आहे, ही सर्व चर्चा जी आहे समान नागरी कायद्यासंदर्भातली, ही फिरून-फिरून येते कुठं? तर विवाह, घटस्फोट, दत्तक आणि उत्तराधिकार या संदर्भातच. जे तुम्हाला वाटतंय, की ह्याच्यामुळे हे बंद होईल, हे आलं की असं होईल, असं काही होणार नाही. मला चांगलं आठवतंय, की ज्यावेळेस लोकपाल संदर्भातली चर्चा चालू होती, लोकपाल संदर्भातलं आंदोलन सुरू होतं, तर ते आंदोलन सुरू असताना प्रत्येकाला प्रश्न विचारला जात होता, की लोकपाल आल्यामुळे नेमकं होणार काय? जे आंदोलनात होते ते. परंतु कुणालाही त्याचं स्पष्टपणे उत्तर देता आलं नाही, की लोकपाल आल्यामुळे नेमकं होणार काय? तसंच समान नागरी कायद्याविषयीचे देखील खूप सारे मतप्रवाह वेगवेगळे आहेत आणि त्या संदर्भातलं अज्ञान देखील खूप सारं आहे. त्याच्यामुळे याच्याविषयीची अधिकाधिक माहिती घेणं देखील गरजेची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावरती खुलून चर्चा होणं देखील गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्याला दोन्ही बाजू समजतील. होय म्हणणारी ही बाजू समजेल आणि नाही म्हणणारी सुद्धा बाजू समजेल. तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं या संदर्भातलं मत काय आहे ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बोलभिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.